गुड मॉर्निंग स्टुडंट. फायनली गट क मुख्य परीक्षा 2023चा अंतिम रिझल्ट लागलेला आहे. 23चा रिझल्ट बरोबर 2025 म्हणजे 2025 तिथे लिहिला आहे. ठीक आहे. सर्व जे स्टुडंट 7000 स्टुडंट जे खूप परिश्रमानंतर ते पास झाले त्यांना सर्वांना खूप खूप अभिनंदन. पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्ट बद्दल मी तुम्हाला स्टुडंट उद्याच्या लेक्चर मध्ये सांगेल. आज मग तुम्हाला एक स्मॉल लेक्चर तुम्हाला याबद्दल सांगायचं आहे का या टंकलेखन या पदावर तुम्हाला वेतन श्रेणी काय असणार आणि तुमचा इन हँड सॅलरी काय असणार याबद्दल स्मॉल डिस्कशन आहे स्टुडंट. त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. जो बेसिक असतो क्लर्कला टंकलेखनला सर्व सिटीमध्ये म्हणजे मेट्रो मेट्रो सिटीमध्ये सर्वीकडे वेगवेगळा असतो, जास्त फरक नसतो पण त्याबद्दल आपण डिस्कस करणार. जर क्लर्कचा 19,900 हा बेसिक असणार. ठीक आहे. 19,900 बेसिक असणार. 19,900 हा त्यांचा बेसिक असणार. आता करंटली 53% डी आहे. सेंट्रल मध्ये 55% झाला आहे. आपल्याकडे 55% नियर अबाउट जी आर यायचा आहे पण 2 महिन्यात होऊन जाईल म्हणजे 53% आपण कन्सिडर करूया डी ए. यात 9,500 वगैरे अप्रॉक्सिमेट स्टुडंट मी तुम्हाला अप्रॉक्सिमेट सांगतो ढोबळ मनाने. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला मी नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला पुटअप करून देईल. ठीक आहे. 19,500 प्लस हे व्हॉट एव्हर असेल 27 आणि त्या व्यतिरिक्त स्टुडंट 3 स्लॅब असतात. HR चे 3 स्लॅब असतात. 9%, 18% आणि 27% हे स्लॅब असतात. मेट्रो सिटीसाठी म्हणजे जसं पुणे वगैरे असेल, मुंबई असेल तिथे तुम्हाला 27% मिळणार. नागपूरमध्ये एक एक्झाम्पल देत आहे. नागपूरमध्ये तुम्हाला जर तुम्ही रुरल मध्ये असणार आणि अर्बन मध्ये जर अर्बन मध्ये असणार तर तुम्हाला अर्बनला 18% मिळणार आणि जर तुम्ही रुरल मध्ये असणार तर 9%. हे तुम्हाला HR तिथे तुमचा बेसिकचा जो पर्सेंटेज असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला HR मिळणार स्टुडंट. ठीक आहे. म्हणजे 19,900 प्लस त्याच्यात डी ऍड होतो आणि मग 27%, 18% आणि 9% हे त्यात ऍड होते. ठीक आहे. जे काही असेल त्यात ऍड होणार आणि त्याच्यात नंतर मग तुमचा TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तो पण सेम 9%, 18%, 27%. पण स्टुडंट यात थोडंसं व्हेरिएशन आहे. आता सध्या 10%, 20% आणि 30% असा झालेला आहे. आता करंटली सॅलरीमध्ये सर्वांच्या अशा प्रकारे तो ऍड होऊन न सॅलरी सर्वांचे इन हँड येतात. त्याबद्दल आपल्याला सांगायचं होतं. आणि त्यानंतर तुमचे जे काही NPS चे पैसे असतात 14% आणि 10% स्वतःच्या याच्यातून 10% आणि गव्हर्नमेंटने 14% डेबिट मायनस डिडक्ट केल्यानंतर तुम्हाला इन हँड सॅलरी येतात. अप्रॉक्सिमेट सांगायचं की स्टुडंट तर जर मेट्रो सिटी असेल तर तिथे जवळपास 32-33 हजार सॅलरी इन हँड ना. जर तुमचं अर्बन नागपूर अर्बन वगैरे असेल तिथे थोडंसं 2-1.5-2 हजाराचा 3 हजारचा फरक पडणार. 29-30 हजारापर्यंत सॅलरी जवळपास इन हँड येणार स्टुडंट. याबद्दल तुम्हाला वेतन श्रेणीबद्दल म्हणजे कुठली वेतन श्रेणी असतात हे क्लर्कची वेतन श्रेणी. तसंच आपलं टॅक्स सिस्टमची वेतन श्रेणी 25,500 जर बेसिक असला तर त्याचा तुम्हाला 50% 53% जो असेल DA तो करायचा आहे आणि त्यानंतर आपलं HRA करायचा आणि TA ढोबळ मानाने अशा प्रकारे तुम्हाला सॅलरी इन हँड हातात स्टुडंट येते. याबद्दल मला एक तुम्हाला नॉर्मली एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. उद्या किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटची तुम्हाला गरज असणार आणि जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसणार तर ते अंडरटेकिंग कशा प्रकारे घेतात याबद्दल थोडी माहिती सांगणार. तर तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट सर्व तयार ठेवा. 10वी 12वी मार्कशीट वॉट एव्हर जे काही लिस्ट होते सर्व डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल वगैरे त्याबद्दलचं उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. एक ओव्हरव्ह्यू होता की तुमची वेतन श्रेणी काय असणार कारण की खूप दिवसानंतर 2023 ते 2025 हा तुमचा सफर होता. त्या सफरमध्ये तुम्हाला किती स्टडी केल्यानंतर तुम्ही इथे पोहोचले आहे आणि तुम्हाला इन हँड मध्ये सॅलरी काय असणार त्याबद्दल सांगा. थँक्यू स्टुडंट.